गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. राधा, कधी झोप लागली कळलंच नाही. तू कधी आलीस? मगाशी. आणि बाबा कसे आहेत सांग आधी? ठीक आहेत, रिकवर होत आहेत. व्हायटल्स नॉर्मलवर आलेत. गुड. थोड्या वेळाने त्यांना परत भेटायला जाईन मी. मग मी सुद्धा येते तुझ्या बरोबर. नको, मी नंतर जाईन. म्हणजे आम्हाला तुझ्याबद्दलच्या तक्रारी एकमेकांना सांगता येतील. राधा, तुला हे वेगळं सांगायला हवं का की तुझ्या बाबांना तुझी, विशेषतः तुझ्या लग्नाची खूप काळजी लागून राहिली आणि त्याचाच खूप मोठा ताण आहे त्यांच्या मनावर. नाही, त्यामुळे हे झालंय असं नाही मला म्हणायचंय. तू उगीच गिल्टी वाटून घेऊ नकोस. बट ट्राय टू अंडरस्टँड. आणि सुदैवाने एक खूप चांगलं प्रपोजल आलेलं आहे. केदार डॉक्टर आहे, चांगला मुलगा आहे. तू लगेच त्याला हो म्हण असं नाही म्हणत आहे मी. निदान विचार तरी कर. मी कधीच लग्न करणार नाही असं तरी म्हणू नकोस. अगं, तेवढ्यानं सुद्धा तुझ्या बाबांना खूप बरं वाटेल आणि मला सुद्धा. आमची खूप इच्छा आहे तुला वधूच्या वेशात पाहण्याची. लग्न करायलाच हवं का? पण काय फरक पडतो मी लग्न केलं काय आणि नाही केलं काय? तुम्हाला सगळ्यांना मला सुखी आणि हॅपी बघायचं ना, ते महत्वाचं आहे ना. मी सुखीच आहे डॉक्टर प्रधान. डॉक्टर म्हणून मला यश मिळतंय, नाव मिळतंय, मी काम करते त्याचं समाधानही मिळतंय. मृत्यूशी झगडणाऱ्या गरोदर बायकांना सुखरूप सोडवल्यानंतर लाख मोलाचा आशीर्वादही मिळतोय मला मॅम. अजून काय हवंय मला? खरंय तुझं. तू एक फार मोठी यशस्वी स्त्रीरोगतज्ञ आहेस. तू अनेक स्त्रियांना आई होण्याचं सुख मिळवून दिलंयस. खूप गोड अशी चिमुकली कितीतरी बाळ तुझ्या या कुशल हातांचा आधार घेऊन या जगात आली आहे. अगदी खरंय. मग राधा, तुला कधीच असं नाही वाटत की आपलं स्वतःचं एक बाळ असावं, आपण आई व्हावं? तानुल्याला असं छातीशी धरून पाजणाऱ्या आईकडे कधी नीट पाहिलंस तू? पाहिलंयस? जगाचं भान नसतं तिला. एका अपार वत्सल आनंदात पूर्ण बुडून गेलेली असते ती. आई होणं ही सुखाची परिसीमा असते राधा. मी माझ्या अनुभवावरनं सांगते तुला. आणि वी आर स्पेशल, कारण हे सुख एका स्त्रीलाच मिळू शकतं. राधा, स्वतःच्या स्त्रीत्वाचा सन्मान कर. बी अ वुमन माय डिअर. नाही डॉक्टर प्रधान, मी नाही लग्न करणार. मला जगातलं एक सुखी जोडपं दाखवा जे लग्नानंतर आयुष्याच्या शेवटापर्यंत सुखी राहिलेलं आहे. एक उदाहरण द्या मॅम मला. अगं, आयुष्यामध्ये ऍडजस्टमेंट्स,
कॉम्प्रोमाइजेस ही कुणाला चुकली आहेत का? लग्नाचं सोड, तुला रोजचं आयुष्य जगताना किती वेळेला ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. मग लग्नाची भीती का बाळगायची? अगं धर्माधिकाऱ्यांचं कुटुंब खरंच खूप चांगलं आहे. केदार चांगला मुलगा आहे. माझी आई पण चांगली होती मॅम. माझे बाबा पण चांगले आहेत. हा विषय पुन्हा नको. यशवंत, काय रे दत्त्या, इथे कशाला आला? काय नाही रे, 2-3 दिवसापासून लय शोधतोय तुला. का रे, काय गडबड आहे? तर काय काय झाला का? काय नाही रे, छोटासा मामला आहे. हा, आपला कॉमनच असा, पण तुझ्या फॅमिलीशी संबंधित आहे ना, म्हणून शोधत होतो तुला. फॅमिलीशी संबंधित? काय काय झाला? आमच्या सौरभने काय पोरीची छेडछाड काढली काय? पण तसा पोरगा चांगला आहे तो, तसा मस्तीखोर आहे तो, पण मनात काय पाप नाही रे त्याच्या. नाही रे, त्याचं काय नाही. मग अरे तुझा तो दुसरा मेवणा आहे ना, गोरा गोरा गोल तोंडाचा, डॉक्टर ना तो. आज तो केदार, त्याचं काय? अरे काय म्हणून काय विचारतोस? चेंबूरच्या बार मध्ये नुसती धुमशान घातली होती त्याने. नाही नाही, असा करणार नाही तो. तो त्यातला नाहीच आहे तर. अरे मी बघितलं स्वतःच्या डोळ्याने. चल रे, दुसरा कोणतरी असेल. आमचा केदार नाही त्यातला. तो पीत बीत पण नाही आणि बार मध्ये जाऊन तर नाहीच नाही. एकदम सरळ साधा पोरगा आहे तो. तुझा काहीतरी गोंधळ झाला असेल. अरे नाही रे बाबा, स्वतःच्या डोळ्याने पाहिला त्याला. एका कस्टमरला मारला बेदम. ती धुमशान घातली होती त्याने. कसा बसा बारच्या लोकांनी टॅक्सीत बसवला आणि पाठवला. फुल टाईट होता तो. नाही रे दत्त्या, आमचा केदार मारामारी सोड, कोणाला उलटून पण बोलणार नाही. आता तू बघितलास ती धुमशान झाली असेल, पण त्याच्यात केदार नसणार. हे बघ यशवंता, आपलं काम आहे सांगायचं. आपण सांगितला. तू आपला मित्र आहेस म्हणून आपण सांगतो. तुझा मेहुणा वाईट लाईनला गेला तर आपल्याला आवडणार नाही. आपण आपलं सांगायचं काम केलं, पुढचं काय तू बघ. चल निघतो मी. सौरभ, नाही मगाशी जेवताना सगळे होते म्हणून मी विषय नाही काढला. पण पण काय झालं पुढे? म्हणजे राधाशी काही बोलणं झालं? नाही म्हणजे तसं काही विशेष झाला नाही, कारण तिचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत ना. बरं केदार, मला एक सांग, अँजिओप्लास्टी म्हणजे फार काही सिरियस नाही ना? नाही तसं काही सिरियस नाही रे. अरे बायपास नंतर सुद्धा लोक पूर्वीसारखं नॉर्मल आयुष्य जगतात. हा बस एक 3-4 दिवस आराम करावा लागेल त्यांना, नंतर सगळं बॅक टू नॉर्मल. नक्की ना? हो रे बाळा. गुड. सौरभ, राधाने वेडं पिसं केलंय यार मला. म्हणजे तिचा फोटो पाहिल्याशिवाय मला करमतच नाही. जीव वेडा पिसा होतो तिला पाहण्यासाठी. मला काय वाटतं माहितीये, बहुतेक ना तिलाही तू आवडतोस. कसं? आय मीन तुला कसं कळलं? सांग ना सौरभ. अरे मी त्या हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला गेलो होतो ना, तेव्हा जवळपास 4 वेळा तिने मला विचारलं असेल, डॉक्टर केदार नाही का आले, डॉक्टर केदार नाही का आले. खरंच? आवलीची शपथ. जाऊ दे. हा, तू तिला वरळीला सोडायला गेला होतास ना? हा. 10 वेळा मला सांगत होती, डॉक्टर केदार काय सेफ ड्रायव्हिंग करतात आणि ड्रायव्हिंग म्हणून माणसाची काहीतरी सायकोलॉजी वगैरे कळते. म्हणजे मला माहित नाही, ती म्हणत होती. पण काय म्हणत होती? हे की केदार काय हुशार आहेत, खूप सुसंस्कृत आहेत, सभ्य आहेत, किती काय चांगला माणूस आहे. आणि म्हणत होती की त्यांच्या काही गर्लफ्रेंड्स वगैरे नाहीत ना. म्हणजे मला माहिती रे नाहीये, पण ती विचारत होती. खरंच सांगतोयस? यस, खरं बोलतोय. मुझे तो लगता है वो तेरे बारे में सोचने लगी है.
आता एक काम कर, मला ना थोडासा वेळ दे. म्हणजे काय ना, केस खूप कॉम्प्लिकेटेड, खूप लोक इन्व्हॉल्व आणि सगळे त्यात स्पीड ब्रेकर्स वगैरे लावतात. त्यामुळे ना मला असा रस्ता मार्ग क्लिअर करायचा आहे. सौर्या, पण लवकर. तू फिक्र मत कर मेरे बच्चा, श्रद्धा और सबूरी रख, वो तेरे लाइफ में आएगी. मैं लाऊंगा उसे 100%. डोंट वरी. बोलो सौरभ बाबा की ओय, जय. नौटंकी. बाबा, किती थकले आहात तुम्ही. तुमच्याबद्दल मायाही वाटते आणि खूप रागही येतो, कारण आईला फसवलंय तुम्ही. बिचारी आई, किती सहन केलंय तिने. बाबा, बाबा, झाली का झोप पूर्ण? राधा, मी गार्गी आहे बाबा. गार्गी? कसं वाटतंय आता? बरं वाटतंय? बरं वाटतंय. बाकी सगळे कुठे आहेत? आहेत, बाहेर आहेत. मी बोलवू त्यांना? बोलो. आलेत. रजनीश, तुम्ही सगळ्यांना रडवताय. तुम्ही सगळ्यांनाच रडवताय रजनीश, मला, माझ्या मुलींना. आणि या मुलीसाठी जर माझ्या मुली रडत राहिल्या ना तर मला चालणार नाही. मी आधी सांगून ठेवते तुम्हाला. रजनीश, तुम्ही जर घर सोडून गेलात तर मी माझ्या मुलींसकट स्वतःला संपवेन. सरिता, आणि या मुलीलाही मी घरात राहू देणार नाही. हा, ही शिक्षा आहे तुम्हाला आयुष्यभरासाठी. ही शिक्षा आहे तुम्हाला आयुष्यभरासाठी. ही शिक्षा आहे तुम्हाला आयुष्यभरासाठी. ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न केलं, सरिता, मी तुझा झालो. मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं आणि करतोय, पण तू मला समजून नाही घेतलंस. कारण विश्वासघात केलाय तुम्ही माझा. मी तुझा विश्वासघात केला नाहीये, पण तू हे कधी समजून घेऊ नकोस. काय रजनीश, कसा आहेस? बाबा, अरे, या वयात मी धडधाकट आणि तू आडवा, बरं वाटत नाही रे. मोनिका, माझ्यामुळे खूप त्रास झाला तुम्हाला सगळ्यांना. सरिता, आय एम सॉरी. मी खूप जास्ती रिॲक्ट झालो. इतक्या वर्षांचं सगळं साचून ठेवलेलं सगळं. मोनिका, तुझ्या बाबांना सांग, आत्ता हे सगळं बोलायची गरज नाहीये. यावर नंतर बोलता येईल म्हणा. आत्ता त्यांना आराम घ्यायला सांग. तिचा हट्टीपणा काही अजून जात नाहीये. रजनीश, हे बघ, तू फार टेन्शन घेऊ नकोस. तुम्ही थांबा गे इथे, मी जाऊन येतो. सरिता, अगं आत्ता ही तू मोनिकाच्या मार्फत बोललीस. हे त्याच्या जीवावरचं दुखणं होतं. अजून तुझा राग गेलेला नाही. हा राग आता सोड. आजोबा, कसे?
आम्ही आत्ताच भेटून आलोय. जा तूही भेटून घे. शाबास, आत्ता कसं शहाण्यासारखी वागलीस. नाही तर हा इगोच संपवतो माणसाचं आयुष्य आणि मग वेळ निघून जाते. त्यापेक्षा माणसानं इगोच संपवावा शहाणं बनून. राधा, बाबा, राधा, सर्वांचा अपराधी आहे पोरींनो. बाबा, राधा, बाबा मी बाहेर थांबते आई पाशी. बाबा, बाबा शांत व्हा. मी रागवी ना, मुलगी म्हणून नाही, डॉक्टर म्हणून. शांत व्हा. किती समजूतदार आहेस तू. आयुष्यभर एकटीला टाकलं तुला, पण तू कधी तक्रार नाही केलीस. मुकाट सहन केलं सगळं. सरिताने तुला. बाबा, मी मगाशी काय सांगितलं? रिलॅक्स. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. जस्ट रिलॅक्स. किती शहाणी आहेस पोरी. नको नको गुंतू राधा. प्रेमानं फक्त दुःखच पदरात येतं. केदार, ये केदार. गाणं लावलाय? नाही, गाणं नाही लावलंय. केदार गेला काय क्लिनिकला? क्लिनिकला झोपलाय तो. काय सांगताय? सौरभचा बोलला तर एक वेळ ठीक आहे, केदार अजून झोपणार? केदार, अरे झोपलाय सांगतो ना. हाय खाल्ली बिचाराने लग्नावरून. याची सीमा खुसपटच काढते, खुसपट काढतेच आहे. खरं तर या घरामधला कर्ता पुरुष मी आहे. माझा शब्द अंतिम असायला हवा, पण नाही. आम्हाला कोण विचारतंय? सिंहासनावर सीमा देवी. होय तर. यश, मला भूक लागली. भूक लागली? मग आता काय देऊ तुला? नारळ आहे, नारळ फोडू? अरे नारळ काय, गरम गरम पोहे खा. पोहे आले, पोहे तर. सीमा नको ग पोहे. दिवस रात राबले ते पोहे. जरा 4 तिळाचे लाडू दे म्हणून सांगतोय केव्हापासून. दिले होते. काय दिले होते? पहिल्या खाण्यातले 2. मग? जरा 4 दे ना अजून करून. हे पोहे खाल्ल्यामुळे गॅसेस होतात, मग जावई बापू ओरडतात रात्री बॅकग्राऊंड म्युझिक वाजतं म्हणून. हवा असं काय? दादा, पहिली गोष्ट, तुम्हाला आणखीन तिळाचे लाडू मिळणार नाहीयेत. आणि रोज रोज कुठे करते हो मी पोहे? काल उपीट केलं होतं, त्याच्या आदल्या दिवशी धिरडी, आणि त्याच्या आदल्या दिवशी थालीपीठ केलं होतं की नाही? आजही केलं असतं, पण भाजणी संपली. पोहे आहेत, तुम्हाला नको असतील तर घेऊन जाते. पोटात काय घालू? काटे घाल दे पोहे. यशू, दुसरी सून आली ना म्हणजे मग सगळं माझ्या मनासारखं करेल. हो हो,
पण कोणी करू देईल तर ना. कसं चालेल दुसरं कोणी आलेलं घरात, मग हिचं राज्य अबाधित कसं राहील नाही का. मग सारखं खुसपट काढत असते, सारखी खुसपट काढत असते. आता काय ती परीक्षा घेणार आहे तिची. आता तिला ही इतकं सतावेल की ती राधा स्वतःहूनच नाही म्हणेल या लग्नाला. प्रश्नच मिटला. बरोबर आहे. सौरभचा तर काही प्रश्नच नाही लग्नाचा. आम्ही तर आउटडेटेड आणि तुम्ही दोघं लिंबू टिंबू. राहता राहिला केदार, त्याचंही लग्न झालं नाही की मग काय रान मोकळं, हिचं राज्य अबाधित. काय बघतेस काय, तुझ्याबद्दलच बोलतोय मी, तुझ्याबद्दलच बोलतोय. काय घाबरतो की काय. झालं तुमचं? चहा घेणार आहात का तुम्ही? तेच विचारायला इथे मी बसले. नॉर्मल घेणार की तो धणे घालून उकाळा करू? हा काय करायचं ते कर ग. तुला काय हवं ते कर, उकाळाच कर. दादा एकदा काय ते ठरवा. घर तुमच्या मनाप्रमाणे चालवायचं की माझ्या? ते माझं काय, मी एका पायावर माहेरी जायला तयार आहे. Da